गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल मुरुड जंजिरा एक्सप्लोअर करून मी मामाच्या घरी येऊन राहिलो अँड आता आज आपण इथून जाणार आहोत कोलाडला. सो ब्रेकफास्टमध्ये मस्त मॅगी केली अँड मामासोबत थोड्या गप्पा मारून मी निघालो कोलाडच्या दिशेने. रोहावरून कोलाड 15 किलोमीटर आहे. सो मामाने मला त्याच्या बाईकवर ऑटो स्टँडपर्यंत सोडलं, जिथून मला शेअर ऑटो करायची होती माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचायला. ऑटोमधून अर्ध्या तासात मी पोचलो कोलाडला अँड आज इथे आपण हॉस्टेल कोलाडमध्ये 1 नाईट स्पेंड करणार आहोत. हॉस्टेल कोलाड म्हणजे नेचर लवर्स आणि ॲडव्हेंचर सीकर्ससाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कुंडलिका नदीच्या सान्निध्यात वसलेले हे ठिकाण वॉटर राफ्टिंग, कायाकिंग सारख्या थ्रिलिंग ॲक्टिव्हिटीजसाठी फेमस आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे. माझं नाव केदार पाटील एके उन्हाडक्या आणि स्वागत करतो मी तुमचं महाराष्ट्र दौऱ्याच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अमेझिंग एक्सपिरियन्स, जो तुम्ही महाराष्ट्रात फक्त आणि फक्त ह्याच ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही आता आहे हॉस्टेल कोलाडला. आता ही त्यांची एंट्रन्स आहे तुम्ही जी बघताय ती, आणि माझ्या मागे तुम्ही जी ही रिव्हर बघताय ती आहे कुंडलिका रिव्हर. तर मग महाराष्ट्रात मध्ये फक्त ह्या कोलाडमध्ये अशी तुम्हाला एक गोष्ट मिळेल की तुम्हाला कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला पार्किंगची जागा मिळते आणि नंतर डायरेक्ट फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट सुरू होतं. पण फक्त हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एक्सपिरियन्स आहे हॉस्टेल कोलाडमध्ये, की जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीपर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला ही रिव्हर क्रॉस करावी लागते. जसं की तुम्ही बघू शकता तिथे त्यांच्या बोट्स लागलेल्या आहेत, इथे सुद्धा त्यांच्या बोट्स आहेत. तर मग तुम्हाला इथून आलात तुम्ही की तुम्हाला इथे आता ती बोट पिक करायला येते आणि मग नंतर तुम्ही असे त्या साईडला जाता, त्या कॉर्नरमध्ये तिथे त्यांचा मेन बेस कॅम्प आहे आणि मग नंतर तिथे तुम्हाला हॉस्टेल आहे. असा एक्सपिरियन्स आहे एक युनिक, आणि मला खूप मजा येणार आहे. मला खूप टाईमपासून ही प्लेस एक्सप्लोअर करायची इच्छा होती. तर मग आता मी फायनली ह्या प्लेसवर आलेलो आहे आणि आज आपण इथेच राहणार आहोत एक रात्र. आणि इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप काय काय करायला आहे. तर मग आपण आता आधी पहिले तिथे पोचूया आणि मग नंतर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो की आतमध्ये काय काय गोष्टी आहेत करायला आणि इथे मी काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटीज सुद्धा. तर मग चला मग ह्या एपिसोडची सुरू करूया. सो चेक इन झालेलं आहे आता माझं, आणि वन्स यू एंटर फ्रॉम दिस थिंग एंट्रीला असा व्ह्यू मिळतो की देर इज अ बिग लॉन, जिथे तुम्ही टाइमपास करू शकता. रात्री इथे खूप सारे सेशन्स होतात, म्युझिक सेशन आणि बाकी काय काय टाइमपास करू शकता. तुम्ही इथे बॅडमिंटन, व्हॉलीबॉल खेळू शकता. आणि त्या साईडला सुद्धा तुम्ही जसं की बघू शकता लोक टाइमपास करतायत मस्त झाडाखाली बसून आणि चिल टाईम एन्जॉय करतायत. अँड देन फ्रॉम हिअर हा एक असा डेक त्यांनी बनवलेला आहे जिथे तुम्ही ड्रिंकिंग आणि स्मोकिंग झोन आहे. तर मग इथे तुम्ही चिल करू शकता. हे आपला कॉमन एरिया, आणि कॉमन एरियामध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला अशी वाईब मिळते. इथे त्यांनी खेळण्यासाठी टेबल टेनिस, कॅरम आणि बोर्ड गेम्स वगैरे ठेवलेले आहेत सगळे. आणि इथे त्यांनी असे फंकी फोटोग्राफ्स आणि पेंटसुद्धा लावलेले आहेत. देन ज्यांना पुस्तक वाचायची आवड आहे, ते सोलो ट्रॅव्हल करायला येतात, त्यांच्यासाठी इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि त्यांनी इथे भगवद्गीतासुद्धा ठेवली आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही भगवद्गीतासुद्धा वाचू शकता. AC वाला कॉमन रूम आहे हा. इथे एवढा मोठा तुम्हाला बिग स्क्रीन मिळते, बसायला चिल करायला जागा मिळतात आणि वायफाय फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. तर मग खूप लोक इथे येऊन त्यांचं वर्क फ्रॉम होम टाईप करत असतात. अँड देन इथे एक पूलसुद्धा आहे खूप मस्तपैकी, जसं की तुम्ही बघू शकता. इथे बसायला जागा आहे आणि हा इकडचा पूल आहे हॉस्टेल कोलाडचा. तर मग हा आपला पूर्ण एरिया आहे इथे डॉर्म्सचा, जसं की तुम्ही बघू शकता. आणि मी माझ्यासाठी डॉर्म बुक केलेत, बट तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्वतःसाठी एक प्रायव्हेट रूमसुद्धा बुक करू शकता. जर तुम्ही कपल असाल किंवा फॅमिली असाल 3 लोकांची, तर मग आता तुम्हाला त्याची रूम टूर देतो मी. तर मग रूममध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला हा एक बेड मिळतो, डबल साईज, किंग साईज. आणि मग नंतर इथे तुम्हाला कपाट आणि बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत त्यांनी ठेवायला, 2 पाण्याच्या बॉटल आणि AC सुद्धा आहे इथे. आणि हे पडदे आहेत कारण की त्या साईडला अजून एक रूम आहे, तर मग प्रायव्हसी ठेवण्यासाठी त्यांनी इथे पडदे लावलेले आहेत. मग तुम्हाला इथे एक हा छोटासा मिरर मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही मला बघताय आता. आणि मग हे आहे आपलं टॉयलेट तुम्ही बघू शकता. क्लीन आहे तिकडची सगळी टॉयलेट. मी सुद्धा ज्या डॉर्ममध्ये थांबलो आहे तिकडचं टॉयलेट सेमच आहे असं, आणि क्लीनसुद्धा आहे. तर मग असा आहे हा रूमचा व्ह्यू. आणि इथे त्यांनी एक टेबल फॅनसुद्धा दिलेलं आहे, जर इन केस तुम्हाला हवं असेल तर. तिथे केटल ठेवले चहा कॉफीसाठी. आणि मग तिथे त्यांनी असं एक कॉर्नर एस्थेटिक बनवलं आहे जिथे वाईनची बॉटल आणि फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत.
आणि वरचं सिलिंग सुद्धा असं छान लाइटिंगने वगैरे सुंदर दिसतंय. आणि असं आपण बाहेर आलो की मग आपल्याला इथे हा व्ह्यू आहे. आता जो तुम्ही हा एरिया बघताय तो आहे इकडचा हॉस्टेल कोलाडचा रेस्टॉरंट एरिया. आणि इथे बसायला तुम्हाला असं प्रॉपर जागा आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथे. तर मग आता मी स्वतःसाठी डाळ खिचडी ऑर्डर केलेली आहे. आणि मग इथे मागे असं बॅकग्राऊंडला गार्डन वगैरे सुद्धा आहे. तर मग आता पहिले मी जेवतो, मग थोडा 1 तास रेस्ट करेन, कारण की मी आता चेक इन केलं आणि शूट वगैरे सुद्धा केलंय खूप. तर मग मजा येते, वाईब्स तर खूप मस्त आहेत. थोडं ऊन खालती उतरलं की मी आपण ऍक्टिव्हिटी सुद्धा करायला जाणार आहे. तर मग लंच करून झाल्यावर वेळ आली होती हॉस्टेलच्या पहिल्या ॲक्टिव्हिटीची, आणि ती म्हणजे रिव्हर क्रॉसिंग. ही ॲक्टिव्हिटी करायला मला खूप मजा आली. कुंडलिका नदीचं थंड पाणी आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा सनसेट व्ह्यू. धिस वॉज अ व्हेरी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी. अँड जेवढं तुम्हाला फोटोजमध्ये सोपं दिसतंय तेवढं हे ॲक्च्युअलमध्ये नव्हतं. आफ्टर धिस ॲक्टिव्हिटी इट वॉज टाइम फॉर व्हॉलीबॉल टुर्नामेंट विच वॉज ऑर्गनाइज्ड बाय हॉस्टेल कोलाड. तर मग आम्ही 6-6च्या टीममध्ये मस्त व्हॉलीबॉल खेळलो अँड दुसऱ्या साईडला बॅडमिंटन. आणि आता इथे जसं की तुम्ही मागाशी बघितलं असेल, आम्ही व्हॉलीबॉलची आपली टुर्नामेंट चालू आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी ऑफ द डे. तर मग आता यांची फायनल आहे. ही आहे टीम 4 आणि ही आहे टीम 2. तर मग आता यांच्यामध्ये फायनल होणार आहे. मग बघूया आता कोण जिंकतं. माझी टीम तर हारली भाई, सगळे नूब होते भाई. मैच इज स्टार्टिंग इन 5 मिनट्स और टीम 2 और टीम 4 जो भी प्लेयर हैं फटाफट आ रहे हैं. आपकी टीम का कैप्टन कौन है? मैं नहीं हूँ. तू नहीं है? चलो ठीक है ब्रो, तू मेरे को ना अभिषेक उपन्यु का याद दिलाता है. मेरे को बहुत लोगों ने बोला है. सच्ची में तेरा बोलने का एक्सेंट और ह्यूमर. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? तो आपकी टीम का कैप्टन कौन है? तो सर आपका स्ट्रैटेजी जान सकता हूँ क्या मैं? मेरा स्ट्रेटेजी है बस उस साइड से खेलने का है. हाँ. और बस जीत के अच्छा, जाने का बस. अभी मेरे को बता आपकी टीम में से नूब कौन है और प्रो कौन है? सब प्रो है. सब प्रो है. सब pro है. ये प्रो मैक्स टीम है मतलब. खेलने में भी पीने में सब प्रो है. कम ऑन गाइस, टॉस टाइम. तो दोनों टीम के कैप्टन जो भी हैं आता टॉस उडवला जाणार आहे आणि कॉल घेणार आहे. कुठली टीम कॉल घेणार आहे? बॉल कौन ले रहा है? अभिषेक उपमन्यू ने हेडसर कॉल दिलेला आहे आणि हे टेल आहे, हारलेला आहे. ब्रो देख, यू हैव एक्सपीरियंस ओवर देयर, सो तू एडवांटेज में है. चालू हो गए ऑलरेडी जीतना चालू हो गया. बोल रहा हूँ ना, अब तो मौसाला है भाई. तर मग आता भाई फायनल पॉइंट चालू आहे. फायनल पॉइंट साठी मॅच चालू आहे. 25 ची मॅच आहे आणि आता गेम 19 चा स्कोर झालेला आहे. टारगेट कर रहे हो. विनिंग पॉइंट बस बस बस. गेम 20 बोलेलो भाई, स्ट्रॉंग टीम आहे ही जिंकणार. वेल प्लेड भाई, वेल प्लेड, नाइस गेम. रात्री हॉस्टेल कोलाडने बॉनफायर सेशन ठेवला होता, ज्यामध्ये त्यांनी गेम्स ऑर्गनाईज केले होते आणि म्युझिक सेशन्स ठेवले झालेली आहे. आणि आम्ही फुल आता इथे बसलोय कॅम्प फायर मध्ये. आणि हॉस्टेलवाले आता इथे आमच्यासाठी कॉकटेल गेम्स रेडी करतायत काहीतरी. इथे तो बंदा फुल काय काय कॉकटेल बनवतोय आपल्यासाठी, जसं तुम्ही बघितलं. आणि आता मस्त बॉनफायर चालू आहे आणि पब्लिक आपली इथे फुल बसली आहे, पुणे मुंबईची. आणि आता आम्ही खेळणार आहे कॉकटेल गेम्स. पहले ही बता जो नॉन अल्कोहलिक है उनके लिए फिर अलग. Oh,
आजची इव्हनिंग ना काहीतरी वेगळीच होती. इमॅजिन करा, 24 वर्षाचा मी, माझ्यासोबत सगळे स्ट्रेंजर्स, पण थोड्याच वेळात सगळेजण एकमेकांचे यार बनले. बॅडमिंटन, व्हॉलीबॉल खेळताना एकदम जंगी मस्ती केली. हसणं, चिडणं, जोरात चेअरिंग, सगळं काही होत होतं. एखाद्या मूवी सीनमध्ये असल्यासारखं वाटत होतं, जिथे स्ट्रेंजर्स एकदम परफेक्ट टीम बनतात. आणि त्या मोमेंटमध्ये रिअलाईज झालं की हेच तर अस्सल फन आहे. आयुष्याची खरी मजा अशाच स्मॉल मोमेंट्समध्ये असते. दिस वॉज वन ऑफ दोज परफेक्ट इव्हनिंग्स ज्याचं वाईब अजूनही फील होत आहे. आणि हीच सर्वात मोठी खासियत आहे हॉस्टेल्सची. मैं बहुत डरता हूँ रिश्तों को लेकर. तुम मेरा हाथ कस के पकड़ के चल सकती हो क्या? ये 2 पल के साथ में मैं विश्वास नहीं रखता. तुम जिंदगी भर के लिए मेरी बन सकती हो क्या? बहुत बातें कर शोर करना आता है मुझे. मेरे शोर से कीमती बातें चुरा लोगी क्या? मैं छोटी छोटी चीज़ों को बहुत सोचता हूँ. तुम बस आके मेरा सर सहला दोगी क्या? पता नहीं मुझे खुद की परवाह रत्ती भर भी नहीं है. तुम मेरा ख्याल रख पाओगी क्या? मुझे अपने लिए कपड़े खरीदने नहीं आते. तुम मेरी अलमारी साजने चाहोगी क्या? मैं तुमसे बहुत अलग हूँ. मुझे अपने रंग में ढालना चाहोगी क्या? पागल सा हूँ, परेशान भी. तुम बोलो, संभालना चाहोगी क्या? तर मग गुड मॉर्निंग गाईज. फायनली आता संडे आला आहे, पुढचा दिवस. आणि आता मी चेकआउट करणार आहे. मॉर्निंग झाली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता फक्त ब्रेकफास्ट करायचं बाकी आहे. मग आता ब्रेकफास्ट करणार आणि ही प्रॉपर्टी, सुंदर अशी प्रॉपर्टी चेकआउट करायचा वेळ आता आलेला आहे. भाई साहब, काल काय मजा केली आम्ही इथे. ह्याचसोबत मी आपला हा एपिसोड संपवत आहे, महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा एपिसोड. तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा की तुम्हाला अजून काही बघायची इच्छा आहे का. महाराष्ट्रातली असली कुठली अनोखी किंवा वेगळी जागा जिथे तुम्हाला वाटते मी जावं आणि ते एक्सपिरियन्स करून माझ्या ऑडियन्सला दाखवावं, तर मी नक्की प्रयत्न करीन ती जागा दाखवायची. आणि येस, दॅट्स इट. तुमच्या फॅमिली ग्रुप्सवरती आणि फ्रेंड्सच्या ग्रुपवरती, व्हॉट्सॲपवरती जेवढ्या लोकांना तुम्हाला हा व्हिडिओ पाठवता येईल तेवढ्या लोकांना पाठवा. त्यांना ह्या सिरीजचे बाकीचे एपिसोड्स जे पुढे येणार आहेत ते बघता येतील तुमच्यासारखेच आणि एन्जॉय करता येतील. तर मग थँक्यू सो मच. दिस इज उनाडक्या सायनिंग ऑफ. लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम. बाय बाय.